रामकृष्ण हरी वासुदेव हरी. तर आषाढी एकादशीचा 25 तारीख शनिवारचा हा व्हिडिओ आहे. तुमच्यापर्यंत थोड्याशा उशिराने येत आहे. तर नेहमीपेक्षा आज लवकरच उठले, घरातील सर्व आवरून घेतलं, झाडू मारून घेतलं, लादी पोचा, तांब्या पिताची भांडी ती जास्त तर काही नाही आहेत माझ्याकडे, पण तांब्याचा एक हंडा आहे, काही निरंजनी, दिवा, ताट, तांब्याही घासून घेतले, सर्व भांडी धुवून पुसून कोरडी तर करून घेतली. म्हटलं आता वेणी टाकून घेते, केस पुसून घेतले. तेवढ्यात तर दादाने आवाज दिला, अगं आई झाडाला बघ किती छान फुलं आली. पटकन ते सोडलं आणि बाहेर आली. बघते तर खरंच एवढंसंच रोपटं होतं आणि फार सुंदर अशी पांढऱ्या रंगाची फुलं आली होती. पाहून एवढा आनंद झाला का आमच्याकडे ना रोपं जास्त टिकत नाही इकडे, म्हणजे ऊन येत नाही, सावली आली तर ना झाडं अशी अगदी कुजबटून जातात आणि कुंड्याही लहान आहेत, ठेवायलाही इथे जागा नाही आहे. तर ही झाडं मी खूप दिवसापासून म्हणजे लावलेली आहे, तर अजून एकही फुलं आलं नव्हतं. वेणी टाकायचं सोडून झाडाची फुलंच पाहायला आली. तर 2-3 दिसत होते, त्यानंतर पानाआडं अजून 2-3 होते. अशी 4-5 फुलं बरोबर निघाली. तोडू की नको असं वाटत होतं, पण आज म्हटलं पहिली फुलं आहेत तर तोडूनच घेते. हलक्या हाताने एक 5 फुलं बरोबर निघाली, मग देवाजवळ ठेवली. तर हे पहा, घरातील मी सर्व आवरून घेतलं, लादी पोचा, जिथल्या वस्तू तिथे ठेवून नीटनेटकं सर्व आवरून घेतलं. पण आज ना खूप आभाळ होतं, पाऊसही खूप येत होता आणि अंधार असंच वाटत होतं. तर मला वाटलं पाऊस थांबेल, देवळातही जायचं होतं, पाऊस काही थांबेना. मग घरातीलच सगळं साफसफाई, किचनचंही सर्व आवरून झालं होतं. म्हटलं आता आपला तर उपवास आहे, पण दुसराही स्वयंपाक करावा लागणार. मग त्याआधी म्हटलं रांगोळी वगैरे ही बाहेरची जी छोटीशी कामं आहे छोटी ती करून घेते म्हटलं. तर हे सकाळपासून बघते की आताच पाऊस बंद होईल तेव्हाच होईल, थोडासा बंद होतो पुन्हा चालू होतो. तर इकडे सगळं माझं आवरून झालं, कपडे वगैरे सगळंच धुवून झालं होतं. तर हे झाडंही मस्त आज टवटवीत दिसत आहेत. तर केसही झटकून पुसून अशी सैलसरच वेणी टाकून घेतली. आभाळ आहे, पाऊसही येत होता, केस तर काही सुकणार नाहीत म्हटलं मोकळी ठेवल्यावर. आणि ज्या दिवशी केस धुतली त्या दिवशी केसही फार गळतात. आणि एवढं सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं इकडे तिकडे केस होईल, मग अशीच सैलसर वेणी टाकून घेतली. आणि काल फुलं आणायला गेलो होतो, तर मग तिथे गजराही दिसला, तर असा छोटूसाच गजराही घेतला आणि गजराही लावून घेतला. तर म्हटलं सैल वेणी घातली तर दिवसभर मग सुकतेही. तर आता ना सर्वच आवरून झालं, फक्त रांगोळी घालायची राहिली. म्हटलं पण त्याआधी उंबरठ्याला लेपन करून घेते. तर इथे वाटीमध्ये मी 1 चमचाभर एवढी हळद घेतली, थोडं चंदन पावडर, गंगाजल, गुलाबजल, हे सर्व काही जरी नसलं ना, फक्त हळद आणि पाण्याचं लेपन केलं तरीही शुभ असतं. असं काही नाही की अंधश्रद्धा आहे उंबरठ्याला लेपन वगैरे करणं. धार्मिक आणि शास्त्रीय कारण म्हणजे हळदीमुळे कुठलंही कीटक आत येत नाही, म्हणून काही ठिकाणी म्हणजे मी सुद्धा लादी पुसताना पाण्यात थोडंसं हळद घालते, माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं. तर मीही नेहमी आता हळद आणि मीठ घालून लादी वगैरे पुसून घेते. हळदीमुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, सुख शांती येते व लक्ष्मी प्राप्ती होते, वास्तुदोष आणि ग्रहदोष दूर होतात. आणि शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा राहूशी संबंधित मानला जातो. त्यामुळे हळदीच्या लेपनाने राहूचे दुष्परिणामही घरावर होत नाही, म्हणून हळदीचे लेपन कधीही शुभच आहे, यात काही अंधश्रद्धा नाही आहे. तर असो, शेवटी ज्याची त्याची समज. तर सर्व उंबरठ्याला लेपन करून घेतलं. तर माझ्याकडे होतं गंगाजल, गुलाबजल म्हणून मी घातलं, किंवा गोमूत्रही हळदीच्या लेपनात घालू शकता. गोमूत्र घालत असाल ना, मग थोडंसं गंगाजल नक्की घाला किंवा गुलाबजल, किंवा हे सगळं नसलं फक्त पाणी आणि हळदीने जरी लेपन केलं तरीसुद्धा शुभच मानलं जातं. लेपन करून झाल्यानंतर म्हटलं आता रांगोळी घालते. आधी दोघं दरवाजामध्ये स्वस्तिक टाकते आहे. तर इथे मलाही काही मोठमोठ्या रांगोळ्या येत नाही, पण आपल्या नेहमीच्याच साध्या लहान अशा छोट्याशा, म्हणून स्वस्तिकही मी असं आधी पांढऱ्या रांगोळीने करून घेतलं, त्यानंतर यात हिरवा आणि लाल रंग असा भरून घेते आहे. माझा मुलगा म्हणत होता, आई किती तनमन लावून तू रांगोळी घालतेस. अरे बाबा म्हटलं, आधी मला रांगोळी येत नाही आणि आता हातालाही असं व्यवस्थित वळण नाही आहे, त्यामुळे अगदी बारीक काढायचं म्हटलं की फार थोडा उशीरच लागतो. मग हे असं मी ते स्वस्तिक टाकून घेतलं. आता इकडेही मग दुसरेही स्वस्तिक काढून घेते. तर मी असं पांढरी रांगोळीचं आधी स्वस्तिक करून घेते, हे असं. आणि त्यानंतर मग बोटाने हे स्वस्तिक थोडंसं जास्त रांगोळी घेते स्वस्तिक टाकण्यासाठी, आणि त्यानंतर बोटाने मध्ये असं पसरवून घेते, या पद्धतीने असं करून घेते.
दिसायलाही छान दिसतो स्वस्तिक, आणि अगदी उठून असे हे दोघं बाजूला स्वस्तिक दिसतात आणि त्यामध्ये मग आपल्याला रंगही भरता येतात. तर असं मी इथे हिरवा, लाल आणि पिवळासर असा रंग भरून घेतला. नाहीतर आमच्या आजीही म्हणतात, ही काय पांढरी फटाक रांगोळी काढून ठेवली, थोडाफार रंग भरायचा ना. मग म्हणूनच असं ठेवते मी पण रंग घरात, हिरवा, पिवळा, लाल म्हणजे भेटले. दिवाळीला घेतले होते, मग त्यातलेच असे थोडेफार शिल्लक ठेवते, जास्तीच घेऊन ठेवते. म्हणजे आपल्याला सणावाराला रांगोळी काढायची असली तर तेव्हाही मग थोडेफार रंग भरता येतात. तर अशी इथे छोटीशीच रांगोळी काढून घेतली. जास्त मोठ्या रांगोळ्या काही आता आठवणीतही नाही आणि जमतही नाही. म्हणजे नेहमी आपण मोठ्या रांगोळ्या काढत असलो तर हातही वळणावर असतो, पण आता कधीतरी म्हणजे 1 दिवसानंतर रांगोळी काढते, असे छोटंसं फूल वगैरे. आणि आमच्या इथे कोण पुसत पण नाही किंवा असं खराब होत नाही रांगोळी. ते म्हणजे 2 दिवस तशीच रांगोळी राहते. आज काढली आणि उद्याही तशीच दिसते, मग 1 दिवसानंतरच रांगोळी काढते. तर इथे मी असं ही छोटीशीच रांगोळी काढून घेतली. जशी येते तशी जमेल तशी काढली, पटकन वेळही होत होता. एवढीच रांगोळी काढायला बापरे, मला अर्धा पाऊण तास चालला गेला. त्यानंतर आता हे सगळं रबरानेच असं बांधून घेतलं, म्हणजे मग रांगोळी मिक्स होत नाही. तर पटापट असं हे सगळं बांधून एका पिशवीमध्ये सगळ्या रांगोळ्या ठेवल्या, जेवढ्या होत्या तेवढ्या. आधी प्लॅस्टिकचा डबा होता, पण त्याचं झाकणही मग थोडंसं तुटलं होतं. रांगोळी झाल्यानंतर म्हटलं आता देवपूजाही करून घेते. जास्त लावणीच्या आरत्या वगैरे काही करत नाही आम्ही, फक्त आपलं भगवंताचं नामस्मरण आणि दिवा लावून घेते. शुभ सकाळ सर्वांना, नमस्कार. सरस्वती आई लेख मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस आषाढी एकादशीचा तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा आणि ऐश्वर्याचाही जावो, हीच देवाजवळ प्रार्थना. बऱ्याच दिवसापासून ब्लॉग टाकला नव्हता, म्हटलं आज छोटासा का होईना ब्लॉग टाकावं. तर विवाही येत नाही म्हणून वाटत नाही की ब्लॉग टाकावा म्हणून. तर आजचा छोटासा ब्लॉग आहे, कसा वाटला तर ते कमेंटमध्येही सांगा हां. तर आता माझं सर्व आवरून झालं आहे, रांगोळी घातली, शिवाय भांडी, कपडे, लादी वगैरे सगळंच आवरून झालं. तर थोडंसं बाहेरही जायचं होतं, तर म्हटलं आता पटकन आवरून तर झाला. तर आषाढी एकादशीचा माझ्या घरी कोण उपवास करत नाही, मीच करते. तर म्हटलं जास्त काही मी फराळाचं बनवत नाही, संध्याकाळी बघेन म्हटलं दिरडी वगैरे बनवेल, आणि साबुदाणाही मला आवडत नाही, तर म्हटलं फक्त फळ वगैरे खाते. तर मग इथं मी केळी घेतली आहे आणि रताळा. तर एवढंच म्हणजे मला उपवासाला आवडतं, आणि संध्याकाळी काहीतरी दिरडी वगैरे. तर देवपूजा वगैरे सर्व आटोपून झालं. त्यानंतर माझ्या मुलालाही नाश्ता बनवून दिला, त्यालाही जायचं होतं, मग डब्बा बनवून घेतला. आणि थोडंसं भांडी राहिली आहेत किचनमध्ये, ते आधी म्हटलं मी काही खाऊन घेते, मग त्यानंतर नाश्त्याची आणि ते डब्या बनवण्याची थोडे स्वयंपाकाची भांडी आहेत ते आवरून घेईल. आता तेही मग आवरून घेतलं, आणि आम्हाला मंदिरात जायचं होतं, त्यासाठी बघतच होतो पाऊस बंद होतो की नाही. मग घरातलं किचनमधलंही सर्व आवरून नीटनेटकं करून मग पाऊस बंद झाला आणि इकडे मंदिरात आलो. तर आमच्या जवळच गावदेवी मातेचं मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर इथे नाही आहे, आमच्या इकडे जवळ, तिकडे लांब असेल पण ते काही माहीत नाही. पण आमच्या इकडे जवळच आहे गावदेवी मातेचं मंदिर आहे. म्हटलं सर्व देवांचं दर्शन घेतलं तरी सारखंच आहे. मग इकडे मातेच्या मंदिरात आलो, साधी अशीच पूजा करून घेतली, हळद कुंकू वाहिलं, हार वगैरे, फुलं वगैरे वाहिली. आणि त्यानंतर मग म्हटलं भाज्या वगैरे घ्यायचं आहे, त्यासाठी मग आम्ही भाज्या वगैरे, म्हटलं आता मंदिरात आलो आहे तर इकडनंच भाज्या वगैरे घेऊयात. तर आम्ही पूजाही साधी भाजी अशी आटपून घेतली आणि इकडे भाजी घ्यायला आलो. तर जास्त तर काही भाज्या नव्हत्या पाहिजे आज, पण उद्यासाठी म्हटलं डब्याला वगैरे लागेल, मग त्यासाठी थोड्याशा भाज्या घेतल्या. ॲपल कसे? ॲपल 280. आणि हे पपई? पपई 60 रुपये, कुठली पण घ्या. ही छोटीवाली पण? छोटीवाली किती लाव बघा तरी. हां, ती 50 रुपये अर्धा किलो. काही कमी करा का? कमी आम्हालाच करा आता. मंदिरातून आलो, भाजी घ्यायला गेलो तर एवढा पाऊस सुरू झाला. मग तिथून अगदी पटकन असं आलो, आभाळही भरून आलं होतं, खूप असा अंधार धरून आला होता. घरात आलो आणि अजूनच जोरात पाऊस सुरू झाला. म्हटलं चहा वगैरे तर आम्ही काही घेत नाही सायंकाळी. तर मग पपई चिरली मी, तर पपई मस्त निघाली, अजिबात त्यात बी वगैरे नव्हतं. मग पपई खाऊन घेते म्हटलं थोडीशी, आणि पुन्हा नंतर मग स्वयंपाक करावा लागेल. तर हलकं असं जेवण बनवून दिलं होतं माझ्या मुलाला, तर
पोहे केले होते आणि त्यानंतर मग चपाती आणि सुकीच भाजी बनवली होती. म्हटलं मग आता काहीतरी अशी पातळ भाजी बनवते. तर त्याला पाटवडीची भाजी खायची होती. त्याने मला आधीच कालपासून सांगून ठेवलं होतं. म्हटलं बापरे, आज उपवासाचे लांबणीचा स्वयंपाक आहे, पाटवडी बनवायला थोडा वेळ लागतो. तरी म्हटलं चला यांनी आवडीने सांगितलं आहे, आपला तर उपवास आहे, मग बनवलं. तर पपई गोड होती अगदी मस्त. आता 7:30 होत आले होते. म्हटलं कणिक भिजवून घेतली आणि आता भाजीचंही तयार करून घेते. मग दुसऱ्या एका बर्नरवर मी कांदे भाजायला ठेवले आणि भात घालून घेतला. म्हटलं इकडे पीठही मुरलं आहे तोपर्यंत आता चपात्याही करून घेते. एका बर्नरवर भात होईल आणि दुसऱ्या बर्नरवर आपण चपात्या लाटून घेऊयात. कांदे भाजून ठेवले होते बाजूला. तवा चपात्या झाल्या की मग तवाही गरम राहील, तेव्हाच खोबरं वगैरेही भाजून घेईन. म्हटलं मी काही एवढ्या तेलाच्या चपात्या बनवत नाही. अशी मसाल्याची पातळ भाजी असली तर, सुकी भाजी असते तेव्हाच तेल लावून चपात्या बनवते. पण पहिली चपाती आहे म्हणून तव्यावर थोडंसं तेल टाकलं आणि चपाती म्हटलं मग पहिली चपाती असली ना तव्यावर थोडं तेल टाकून भाजून घेतली. मग दुसऱ्या इतर चपातींना नाही जरी तेल लावलं तरी चपाती अशी खाली करपल्यासारखी होत नाही. पटकन चपाती गोल गोल फिरते आणि टम्मही फुगतात, पटापटही मग चपात्या होतात. मंदिरातून निघालो, भाजी घ्यायला जातो म्हटलं तर मग थोडंसं पुढे जाऊन अजून मार्केट जवळच आहे असं म्हणत मार्केटकडूनच मग आलो आणि येताना पायीच झालो. उपवास आहे, मग पायी येताना थोडंसं थकल्यासारखंही वाटलं. घरी आल्यावर चहा वगैरे तर आम्ही घेत नाही, पपई खाल्ली आणि तेव्हाच मग स्वयंपाकालाही सुरुवात केली. दादा सकाळ शिफ्ट आहे म्हणून उद्यापासून मग म्हटलं लवकर जेवण बनवते. आई झाला का स्वयंपाक? होत आली भाजी. पहाटे त्याला 4 वाजता उठावं लागतं आणि 4:30 पावणे 5 वाजता तो जातो. मग तेवढ्यासाठी म्हणत होता, घाई करत होता की पटकन आवर म्हणून. त्यांनी मला थापून पाटवडीची रस्सा भाजी बनवायला लावली होती. पण इथे म्हटलं वेळही होतो आहे आणि तिथून आल्यावर थोडंसं थकल्यासारखंही वाटत होतं. मग लाटून अशीच पाटवडी रस्सा भाजी बनवली. मसाला चांगला मस्त परतवून घेतला. आई ही लाटून वडी बनवली का? तू तर बोलली थापून बनवणार होतीस ना? अरे बाबा, मला कंटाळा आला होता. आता खूप खायला पण होतं तर मी अशीच बनवली, लाटूनच पाटवडी बनवली. छान लागते रे. मी पण खूप वेळही झाला अजून मला धिरडी बनवायची आहे. पाटवडीच्या रस्स्याला चांगली उकळी आली होती. थोडासा गॅस मंद आचेवर करून घेतला आणि बारीक आचेवरच मग वरून थोडी चिरलेली कोथिंबीरही घातली. मस्त असा हा पाटवडीचा रस्सा झाला होता. थापून आपण पाटवडी बनवतो तर प्लेटमध्ये पाटवडी वाढून मग त्यावर रस्सा वाढतो आणि ही पाटवडी कशी पटकन लाटून आपण उकळीमध्येही सोडू शकतो. ती पाटवडी अशीही खाता येते. थापून घेतली की आपण अशी ती पाटवडी छान लागते, पण थोडा वेळ लागतो. आधी पिठलं करून घ्या, मग पाटवडी पाटावर थापा आणि त्यानंतर रस्सा उकळी आल्या की थंड झाल्यानंतर तो पाटवडीचा रस्सा पाटवडीवर घालायचा. म्हटलं थोडा वेळच होईल, त्यापेक्षा मी अशीही लाटूनच पाटवडी बनवली. याला पाटवडी रस्सा खूप आवडतो. आम्ही पावसातून थोडं भिजत आलो तर डोकंही मग थोडंसं दुखत होतं. म्हटलं आता पानं वाढून घेते आणि भांडी वगैरे तर मी काही धुतलीच नाही. मग फार कंटाळा आल्यासारखं वाटत होता. गॅसवर थोडासा कपडा फिरवून घेतला, किचन ओटा साफ केला आणि सर्व भांडी बेसिनमध्ये गोळा करून घेतले आणि मस्त आपला अर्धा 1 तास लेटून घेतलं. म्हटलं मग नंतर थोडं बरं वाटेल. अर्ध्या 1 तासानंतर मग धिरडी वगैरे बनवायला घेते. तर इकडे दादा जेवत होता. त्याला म्हटलं जेवण झालं की भांडी बेसिनमध्ये ठेवून देशील. सांगत होता तो जेवतानाच की आई पाटवडीचा रस्सा खूप भारी झाला आहे म्हणून. पाटवडी, थापून पाटवडी, लाटून पाटवडी, मासवडी, त्याला हे वडीचे प्रकार खूप आवडतात आणि आवडीनेही खातो. तर पाटवडी, लाटून पाटवडीचाही रस्सा मस्तच होतो आणि थापून पाटवडी कशी आपण अशीही खाऊ शकतो. तर आता अर्धा तास काय मी बरोबर 1 तास लेटून घेतलं होतं. त्यानंतर आता उठली, 8:30 झाले होते. म्हटलं साबुदाणा आणि भगर चांगली भिजली होती. यात थोडे शेंगदाणे, बटाटा, हिरवी मिरची, अद्रक, जिरं आपण जे खातो ते असं वाटून घ्यायचं. तर कोथिंबीर आम्ही काही घालत नाही म्हणून फक्त जिरे, अद्रक, मिरची, शेंगदाणे, बटाटा आणि साबुदाणा, भगर असं मिक्सरला वाटून घेतला आणि वाटून नंतर यात मीठ घातलं, सगळं मिक्स करून घेतलं. म्हटलं आता हे एक 5-10 मिनटं राहू देऊयात आणि नंतर मग चटणी बनवूयात. तर खूप छान अशी ही धिरडी होतात. अजून जर आपल्याला घावण करायचं तर पातळ करायचं हे, किंवा जास्त वेळ मग भगर साबुदाणे भिजू द्यायचे. तर इथं मी 1-1.5 तास साबुदाणे भगर भिजू दिले चांगलं. त्यानंतर आता चटणीही बनवून घेतली.
हिरवी चटणी बनवायची असेल तर आपण कोथिंबीर जास्त घालू शकतो आणि मिरची ही म्हणजे आपल्या तिखटाप्रमाणे वाढवून घालायची, म्हणजे चटणी हिरवी होते. आता धिरडी बनवण्यासाठी तवा तेलाने थोडासा पुसून घेतला आणि अशी लहानच धिरडी सोडून घेतली. धिरडी आधी अशी बाहेरून सोडायची, म्हणजे आतमध्ये तवा खोल आहे ना तर मग गोळा होतं, म्हणून नंतर असं फिरवायचं. तर पहिलीच धिरडी आहे म्हणून अगदी छोटंसं धिरडी घातली आणि मध्यम आचेवरच तवा ठेवायचा, जास्त मंदही आच करायची नाही. आपण साबुदाण्याची धिरडी बनवतोय, मग थोडंसं चिकट आणि असं तेल शोषून घेतो, अगदीच मग चिकट होतात धिरडी. हे अशी चांगली खमंग भाजल्या जात नाही. तर हे पहा, लोखंडाच्या तव्यावर भाजले खूप छान अशी धिरडी निघतात. तवा मध्यम आचेवर चांगला गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर पळीभर असं मिश्रण घेतलं की आधी असं गोल कडेने मिश्रण घालायचं आणि त्यानंतर मग डोसा पसरवल्यासारखं हे मिश्रण पसरवायचं. तर हे पहा, जेवढं आपल्याला लहान मोठं धिरडी घालायची तेवढं अशी धिरडी घालून पळीने असं सर्व हे गोलाकार देऊन घ्यायचा आणि गॅस कुठेच लो आचेवर करायचा नाही, मध्यम आचेवरच ठेवायचा आणि कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि मग उलट करून घ्यायचं. खूप छान धिरडी होतात. तर एक 7-8 धिरडी झाली होती एवढ्याच याच्यात. तर अर्धी वाटी भगर होती आणि त्यात अगदी पाववाटीलाही कमी 2-3 चमचे एवढेच साबुदाणे घातले, तरी पण लहान लहान एक 5-6 धिरडी झाली. आणि यासोबत ही नारळाची चटणी, ओलं खोबरं, एक 3-4 हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं मी असं हे मिक्सरला वाटून घेतलं. यात तडका वगैरे काही घातला नाही. आवडत असेल तर आपण तेल आणि जिरेचा किंवा कढीपत्त्याचा तडकाही घालू शकतो, पण मी अशीच ही नारळाची चटणी बनवून घेतली. थोडंसं लेटून घेतलं होतं त्यामुळे मग थोडं बरंही वाटत होतं. तर डोसे बनवायच्या आधीच मी चेंज वगैरे करून घेतलं, तोंड हातपाय धुवून मग डोसे बनवायला घेतले होते, वेणी बांधून घेतली, म्हणून थोडं फ्रेश वाटत होतं. म्हटलं फराळाचं झाल्यानंतर मग भांडी वगैरे धुवून घेईल, किचन ओट्यावर एकदा पुन्हा हात फिरवून घेईल, म्हणजे हे फराळाची भांडी, आधीची स्वयंपाकाची भांडी एकदाच मग धुतल्या जातील. तर असा हा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर कमेंटद्वारेही सांगा, लाईक शेअर सबस्क्राईबही करा. पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात, तोपर्यंत बाय बाय.